नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी जेव्हा ऑफिसमधनं घरी येते तेव्हा सोबत दळणाचा डबा घेऊन येते. तितक्यात प्रभूभाई तिथे येतात. भैरवीला असं साडीवर आणि दळणाचा डबा घेऊन येताना बघून त्यांना आश्चर्य वाटू लागतं. भैरवीचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नसतं आणि ती घाईघाईत तिथून निघून जाते. आता इकडे राधावहिनी अनिशला म्हणत असते, बाबू अनिश जरा दळणाचा डबा घेऊन ये तर. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, तुम्हाला काय झालं दिवसभरात डब्बा आणायला? त्यावर ती म्हणते, बाप्पा आठ हाते का मला? दिवसभर काम करून राहते, काय काय करू मी? भांडी घासली, स्वयंपाक केला, तुमचा चहा दिला, सांगा बरं. तेव्हा किशाभाऊ पण म्हणत असतो, भाऊजी मी पण तो कचरा बिचरा काढत होतो ना. हे ऐकल्यावर अनिश म्हणतो, एक मिनिट मी घेऊन येतो. अनिश जेव्हा बाहेर जाऊ लागतो तितक्यात भैरवी तिकडून दळणाचा डबा घेऊन आलेली असते. तेव्हा अनिश तिच्या हातातून दळणाचा डबा घेत म्हणतो, तू घेऊन आलीस? त्यावर ती म्हणते, अरे हो, ऑन द वे होतं त्यामुळे घेऊन आले. तेव्हा अशोक मामा तिचं कौतुक करत राधावहिनीला म्हणतात, बघितलं राधावहिनी, माझी सून कशी कामात चोख आहे. आणि ते भैरवीला म्हणतात, ये बाळा आत. आणि राधावहिनीला म्हणू लागतात, बाईने ठरवलं ना तर ती काहीही करू शकते, फक्त स्वतःवर प्रेम आणि घरावर माया पाहिजे. आणि ते अनिशला म्हणतात, जा आणि तिला मदत कर. आता भैरवी फ्रेश होऊन किचनमध्ये येते तेव्हा अनिश पण तिथे येतो आणि तिला पकडतो. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश तू मॅड आहेस का? कोणी येईल, मामा मामी पण घरात आहेत, गप्प बस. आणि ती बाबा आले असं म्हणू लागते. तेव्हा अनिश जरा घाबरून बाजूला होतो. तेव्हा बघतो तर तिथे कुणीच नसतं. तेव्हा अनिश तिला म्हणतो, आर यू सिरियस? आणि म्हणतो, हे काय होतं? त्यावर ती म्हणते, मज्जा. त्यावर तो म्हणतो, मज्जा? मजा दाखवू तुला? तेव्हा भैरवी म्हणते, बाय द वे एक शायरी उधार राहिली तुझी. तेव्हा तो म्हणू लागतो, आपकी तारीफ बया करे ऐसे लफ्ज कहा. त्यावर भैरवी म्हणते, हाय, आपकी आंखें ही शायरी है, लफ्जों की जरूरत कहा. आणि दोघंही हसू लागतात. आता यावेळी अशोक मामा खरंच आलेले असतात. तेव्हा भैरवी त्याला म्हणत असते, बाबा आले. त्यावर तो म्हणतो, गप्प बस, काहीही बोलू नको. तितक्यात अशोक मामांचा आवाज येतो म्हणून अनिश बाजूला होतो. तेव्हा अशोक मामा त्याच्याजवळ जाऊन म्हणतात, प्रत्येक गोष्टीची वेळ आणि जागा असते, जा इथून, तुमचं इथं काही काम नाही आहे. असं म्हणून ते त्यांना तिथून जायला सांगतात आणि स्वतःशीच हसू लागतात. आता इकडे राधावहिनी किशाभाऊ जादूचे प्रयोग बघण्यासाठी बाहेर जात असतात. तितक्यात अशोक मामा येऊन त्यांना विचारतात, काय कुठं चाललेत? त्यावर ती सांगू लागते, जादूचे प्रयोग बघायला. तेव्हा अशोक मामा त्यांना विचारतात, मुलं कुठं आहे? त्यावर ती सांगते, ते पण तिथेच गेले. तेव्हा ते म्हणतात, जादूचे प्रयोग बघायला रात्री 10:30 वाजता कोणाला विचारून गेली? त्यावर ती म्हणते, आम्हाले. त्यावर ते म्हणतात, आजोबांना विचारून जा असं सांगता नाही आलं का तुम्हाला? त्यावर किशोरभाऊ म्हणतो, तुम्ही बाहेर होता ना भाऊजी? त्यावर ते म्हणतात, बाहेर म्हणजे मी काही चंद्रावर नव्हतो गेलो, ईश्वरकडेच होतो. तेव्हा राधावहिनी म्हणते, त्याला माहिती होतं ना तुम्ही परवानगी देणार नाही म्हणून ते तसेच गेले. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तुम्ही पण देता कामा नाही. राधावहिनी म्हणते, जाऊ दे ना भाऊजी, नाही म्हटल्यावर ते तोंड पाडून बसतील. त्यावर ते म्हणतात, नाही ऐकायची त्यांना सवय लागली पाहिजे, नाहीतर ते आपल्याला गृहीतच धरतील. शिस्त म्हणजे शिस्त. अशोक मामा जेव्हा अनिश भैरवीला इथून जा असं म्हणतात तेव्हा राधावहिनी किशाभाऊ बाहेर येतात. किशाभाऊ विचारतो, आपल्यालाच नक्की जा म्हणलं का म्हातारा? त्यावरती म्हणते, मला नाही माहीत. त्यावर तो म्हणतो, जा बरं विचारून ये. त्यावरती म्हणते, मी नाही जाणार. त्या म्हाताऱ्यासमोर उभं राहायलाच मला नको वाटते, कटकटच करते माय बहीण. आजकाल तर जास्तच उचकून राहिला आपल्यावर, नाही? त्यावर तो म्हणतो, हां, मला पण ध्यानात येऊन राहिलं, आपल्याला बारीक सारीक गोष्टींवरून टोचून राहिला. काय झालं म्हाताऱ्याले काही कळतच नाही. तेव्हा त्याला शंका येते आणि तो म्हणतो, आपलं सिक्रेट तर कळलं नसेल? त्यावरती विचारते, कुठलं सिक्रेट? त्यावर तो म्हणतो, अगं बोर्डावर नाही का आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कॉपी लावली होती, तेव्हा सोसायटीला सगळा गफला कळला होता. तेव्हा राधाबाईंनी विचारते, पण तुम्हाला ते चिटकवताना कोणी बघितलं नाही ना? त्यावर तो म्हणतो, नाही, तेव्हा काय ना सोसायटीची मीटिंग चालू होती, तिथं कोणीच नव्हतं. त्यावर ती विचारते, नक्की ना? तेव्हा तो म्हणतो, आता फटाका फुटल्यावर वाद कोणी लावली हे कोण विचारणार? त्यावर ती म्हणते, भाऊजी, म्हाताऱ्याचे दिमाग शातीर आहे, तो लावू शकतो शोध, त्यामुळं आपल्याला कोणी पाहिलं का हे आधी शोधावं लागन. आता इकडे अनिश भैरवी गाद्या लावत असतात. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, अनिश हे काय करतोयस तू? मी नीट लावलं होतं, ते सगळं विस्कटवलं. तितक्यात अशोक मामा तिथे येतात.
आणि त्यांना विचारतात काय चाललंय. तेव्हा दोघंही एकदम शांत बसतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, संसारात नवऱ्याची बोलती बंद होती असं ऐकलं होतं, पण एवढ्या लवकर हे नव्हतं पाहिलं. तेव्हा अनिश म्हणतो, नाही हो बाबा, असं काही नाही आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तुम्हाला तिकडे आतमध्ये झोपायला सांगितलं होतं ना, तुम्ही इकडं काय करताय. त्यावर अनिश म्हणतो, गाद्या घालतोय. त्यावर अशोक मामा विचारतात, कुणासाठी. त्यावर तो म्हणतो, मुलांसाठी. अशोक मामा म्हणतात, मुलांनी सांगितलं होतं का तुम्हाला तसं. चला उठा आणि आतमध्ये जा. तितक्यात भैरवी मुद्दामच अशोक मामांना म्हणते, बाबा मी काय म्हणते, अनिशला आत नका पाठवू झोपायला. हे ऐकून अनिश विचारतो, का, मी का नाही आतमध्ये यायचं. त्यावर ती म्हणते, खूप मोठ्याने घोरतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, काय रे एवढा घोरतोस तू, जर ती रागावून निघून गेली तर काय करशील. त्यावर अनिश म्हणतो, बाबा असं काय बोलताय, आत्ताच तर लग्न झालं आमचं. तेव्हा भैरवी म्हणते, मी मस्त इरू ईशानबरोबर आतमध्ये झोपते, अनिशला इथे झोपू द्या. त्यावर अशोक मामा म्हणतात, ठीक आहे तू जा भैरवी. तेव्हा अनिश म्हणतो, बाबा. त्यावर अशोक मामा म्हणतात, गेली ती आता, काय करायचं, तू झोप इथेच. तेव्हा अनिश वैतागूनच झोपतो. भैरवी पुन्हा येऊन अशोक मामांना विचारू लागते, हा खरंच झोपला. त्यावर दोघंही हसू लागतात आणि म्हणतात, अरे काय करावं तुझं, आम्ही मजाक करत होतो. तेव्हा भैरवी अनिशचा हात पकडून त्याला घेऊन जाते. तेव्हा अशोक मामा त्यांना आवाज देऊन म्हणतात, गुड नाईट. आता इकडे सकाळी सकाळी किशाभाऊ येऊन नोटीस बोर्डवरती त्याने लावलेला कागद बघू लागतो. तितक्यात परशू तिथे येऊन विचारतो, काय किशाभाऊ, एवढ्या सकाळी सकाळी इकडे काय शोधताय. नाही म्हणजे काही सापडत नसेल तर मी शोधून देतो. त्यावर किशाभाऊ विचारू लागतो, या बोर्डावर काय लावतात रे. त्यावर तो म्हणतो, बोर्डावर कागद लावतात, नोटीस बोर्ड आहे तो, म्हणजे पाणी येणारे नाही येणारे असं समज लिहित्यात आणि सुविचार बी लिहित्यात त्याच्यावर. तेव्हा किशभाऊ विचारतो, पण तो कागद नंतर काय करतात. त्यावर तो म्हणतो, मग नंतर फाडून टाकतात. ते जाऊ द्या, तुम्ही काय शोधताय ते सांगा. त्यात आपल्या सोसायटीत ह्यो CCTV लावला आहे, त्यात कोणी काय केलं काय नाही केलं हे समज कळतं. तुम्ही काय शोधतात ते सांगा. तेव्हा किशभाऊ विचारू लागतो, मला एक सांग, यात 24 आवर्सचं सगळं दिसतं, मग ते परत परत दिसतं का. त्यावर परशू म्हणतो, परत परत नाही, परत 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 दिसतं. हे ऐकून किशाभाऊला जरा टेन्शनच येतं आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा परशू स्वतःशीच म्हणू लागतो, कमाल आहे या माणसाची, नोटीस बोर्डबद्दल विचारतोय, CCTVबद्दल विचारतोय, नक्की काय गोड बंगाले. आता इकडे अशोक मामा ऑफिसला जायला निघतात. तेव्हा ईश्वर त्यांना रस्त्यात भेटतो. तेव्हा विचारू लागतो, कुठे निघालाय. त्यावर ते म्हणतात, ऑफिसला, आणि दुसरं कुठे. तेव्हा ईश्वर विचारतो, काय म्हणतंय नवीन जोडपं. त्यावर अशोक मामा म्हणतात, एकदम फर्स्ट क्लास. आणि ते पुढे म्हणतात, पण त्यांना जरा ॲडजस्ट करायला कठीण होतंय असं मला वाटतंय. तेव्हा ईश्वर म्हणतो, पण खरं सांगू, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप छान वाटलं अशोक, आणि लग्नही छान पार पडलं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आता अनिश आणि भैरवीचा संसार मार्गी लागला, तुषार आणि शेफालीचा संसार मार्गी लावायला पाहिजे. त्यावर ईश्वर म्हणतो, ते एवढं सोपं नाही अशोक. त्यावर अशोक मामा म्हणतात, आणि एवढं अवघड पण नाही आहे. आणि त्याला म्हणतात, चल आता उशीर होतोय, आपण नंतर बोलूया. ते जेव्हा जात असतात तेव्हा त्यांना परशू दिसतो. अशोक मामा त्याला विचारतात, परशू कसा आहेस. त्यावर तो म्हणतो, मी बरा आहे, पण ते तुमचे पाहुणे काहीतरी शोधत होते, ते सापडलं का. तेव्हा अशोक मामा विचारतात, काय शोधत होते. त्यावर तो म्हणतो, एवढं काही कळलं नाही, पण इकडे नोटीस बोर्डकडं घुटमळत होते म्हणून विचारलं. त्यावर अशोक मामा म्हणतात, यांचं काय करावं ना तेच कळत नाही आहे. त्यावर ईश्वर म्हणतो, हे बघ मी काय म्हणतोय, आता नवीन जोडपं घरात आलं आहे ना, तर आता त्या राधावहिनी आणि किशाभाऊचा काहीतरी बंदोबस्त कर. अशोक मामा म्हणतात, माझ्या डोक्यात प्लॅन आहे, बघूया कसं जमतं ते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.